नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण तयारी करतोय ती म्हणजे 7वी स्कॉलरशिप परीक्षेची गणित विषयाची। आत्तापर्यंत आपण 13 घटक पूर्ण पाहिलेले आहेत, त्यातील सगळे स्वाध्याय सगळे प्रश्न देखील सोडवलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करतोय नवीन घटकाला, घटक क्रमांक 14 आणि इथे भूमिती हे क्षेत्र देखील आपलं सुरू होतंय। भूमितीतील मूलभूत संबोध या घटकाला आज सुरुवात करत आहोत की जो खूप सोपा आणि हमखास मार्क मिळवून देणारा घटक आहे। त्यामुळे याच्यावर चांगली कमांड मिळवा। यातले जे मार्क आहेत हे फिक्स खिशामध्ये जाणार आहेत आपल्या, त्यामुळे याची चांगली तयारी करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये याची माहिती पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओजमध्ये या घटकावर आधारित सर्व स्वाध्याय त्यातील सर्व प्रश्न सोडवणार आहोत। आजच्या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर पुन्हा तेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपली परिपूर्ण अशी तयारी होईल। सुरुवात करत आहोत भूमितीतील मूलभूत संबोध की ज्यांना आपण 6वी पासून शिकायला सुरुवात करतो। यामध्ये सुरुवात आहे अगदी लहान गोष्टीपासून, ती म्हणजे काय, बेसिक गोष्ट, ती म्हणजे बिंदू। आणि बिंदू म्हणजे काय, हा एवढा, हा इथे तुम्हाला दिसण्यासाठी मोठा दाखवलाय पण बिंदू केवढा, एवढाच। बिंदू म्हणजे काय, अंकुचीदार टोकाने कागदावर काढलेला ठिपका जो आहे त्याला बिंदू म्हणायचंय। आणि बिंदूच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की बिंदूला लांबी, रुंदी, उंची अशी कोणतंही परिमाण नसते, म्हणजे 0 डायमेन्शनल शून्य मिती असणारी जी आकृती आहे तिला म्हणायचं बिंदू। बिंदूला लांबी नसते, रुंदी नसते, उंची नसते, जाडी नसते, पण तरी पण बिंदू असतो। आणि कोणता, तर अंकुचीदार टोकाने कागदावर काढलेला ठिपका। आणि त्याला नाव देताना आपण एक अक्षरी नाव देतो, जसं बिंदू पी। बिंदू नंतर पुढे पाहायचंय आपल्याला, ती म्हणजे आहे रेषा। आधी रेषा पाहू, मग रेषाखंड पाहूया। त्यापूर्वी रेषाखंड जर पाहायचं झालं तर रेषेवरील दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेला भाग रेषेवरील म्हटले, त्यामुळे रेषा काय आहे ती आधी पाहू। रेषा म्हणजे दोन्ही टोकांना अमर्याद असणारा बिंदूंचा संच म्हणजे रेषा होय। म्हणजे एका पंक्तीला येऊन बसलेले, एका सरळ रेषेमध्ये बसलेले अशी जी बिंदू आहेत, आणि हे किती लांबपर्यंत बसली ही पंगत, तर अमर्याद, दोन्ही बाजूंना अमर्याद असणाऱ्या हा बिंदूंचा जो संच आहे, जो एका सरळ रेषेत आहेत, त्याला आपण म्हणतो रेषा। रेषा कशापासून तयार होते, बिंदूंपासून तयार होते। आणि याची लांबी आपण मोजू शकत नाही, याच्या दोन्ही टोकांना ॲरो दाखवलेले आहेत, म्हणजे ही दोन्ही बाजूंना अमर्याद वाढत जाते, जिला आपण म्हणतो लाईन। यामधला जर आपण एक ठराविक तुकडा कट करून घेतला तर त्या रेषेवरील दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेला जो भाग आहे त्याला आपण रेषाखंड म्हणतो। आणि रेषाखंडाची लांबी आपण पट्टीद्वारे मोजू शकतो। रेषेचं नाव लिहिताना रेषा पी किंवा रेषा एल, एका अक्षरी सुद्धा नाव लिहिता येतं, रेषा एल। रेषाखंडाचं नाव लिहिताना मात्र 2 अक्षरी लिहावं लागतं। त्याची जी टोकं आहेत, दोन्ही बाजूला 2 बिंदू आहेत, यांची नावं लिहावी लागतात, म्हणजेच रेख ए बी किंवा रेख बी ए असं आपल्याला रेषाखंडाचं नाव लिहावं लागतं। रेषेचं नाव एक अक्षरी चालतं, पण रेषाखंडाचं नाव मात्र 2 अक्षरी लिहावं लागतं। रेषाखंडालाच आपण म्हणतो लाईन सेगमेंट, की ज्याची लांबी जी आहे ती फिक्स असते। पुढे आहे तो म्हणजे आहे किरण। किरण म्हणजे काय, ठराविक आरंभबिंदूपासून एकाच दिशेला अमर्याद असणारी जी आकृती आहे तिला आपण किरण असं म्हणतो। आणि जिथून सुरुवात होते या किरणाची त्याला म्हणायचं असतं आरंभबिंदू, ओरिजिन, इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ओरिजिन। आणि तो एकाच दिशेला अमर्याद वाढत जातो, एकाच दिशेला अमर्याद वाढत जातो, या बाजूला मात्र अमर्याद वाढत नाही। याचं नाव लिहिताना याचं नाव जे आहे ते आपण किरण ए बी असंच लिहू शकतो, किरण बी ए असं नाव लिहिता येत नाही। आरंभबिंदू म्हणजे ओरिजिनचं नाव आधी लिहायचं आणि ज्या बाजूला तो वाढत चाललेला आहे त्या बिंदूचं नाव नंतर लिहायचं असतं। पुढे आहे ते म्हणजे प्रतल। अमर्याद सपाट पृष्ठभाग जो आहे त्याला म्हणायचं प्रतल। अमर्याद म्हणजे इन्फायनाईट, इन्फायनाईट म्हणजे जो सगळ्या बाजूंना वाढत सुटतो असं म्हणजे प्रतल। म्हणजे थोडक्यात पहा, हे जे दिसतंय हे या बाजूला सुद्धा वाढत चालली आहे, ह्या बाजूला पण वाढत चालली, ह्या बाजूला वाढत चालली, या बाजूला वाढत चाललेलं आहे, याला म्हणायचं प्रतल।
म्हणजेच आपल्या समजा टेरेस जे आहे किंवा आपल्यावरचं जे छप्पर आहे हे एक प्रतल आहे आणि हे प्रतल केवढं मोठं आहे की तुम्ही त्याच्यावर जाऊ शकत नाही. हे सगळ्या बाजूंना अमर्याद वाढत चाललेलं आहे. त्याच्यावरचं जग आणि त्याच्या खालचं जग वेगळंच आहे. असं जे आहे हे आहे एक प्रतल. ही उभी जी आहे भिंत किंवा ही जी स्क्रीन आहे उभी, ही सुद्धा आहे एक प्रतल आणि ही किती मोठी आहे, सगळ्या बाजूंना दोन्ही बाजूंना वाढते, वर खाली पण वाढते. या स्क्रीनच्या मागे मी जाऊ शकत नाही. म्हणजेच हे आहे प्रतल. प्रतल म्हणजे काय? अमर्याद असणारा सपाट पृष्ठभाग. अ फ्लॅट सरफेस विच एक्सटेंड्स इन ऑल डायरेक्शन्स इज कॉल्ड ॲज प्लेन. त्याला इंग्लिशमध्ये आपण प्लेन म्हणतो आणि त्याचं नाव एकाक्षरी असतं. पुढे जाऊन आपल्याला पाहायचं आहे की दोन प्रतलं जी आहेत, दोन सेपरेट प्रतलं जर एकमेकांना क्रॉस झाली तर ती एकमेकांना एका रेषेमध्ये छेदतात. दोन प्रतलांचा छेदबिंदू ही काय असते? एक रेषा असते. हे पुढे जाऊन पाहणार आहोत. पुढे आहेत त्या म्हणजे एक संपाती रेषा की ज्यांना आपण म्हणतो कॉन्करंट लाईन्स. त्या म्हणजे काय? एकाच बिंदू छेदणाऱ्या तीन किंवा अधिक रेषा, 3 or more लाईन्स इंटरसेक्टिंग ॲट अ सिंगल पॉइंट. एकाच बिंदूमध्ये छेदतायत अशा तीन, दोन रेषा तर कायम एकच बिंदूत छेदतात, पण तीन किंवा तीनपेक्षा जास्त रेषा जर एका बिंदूत छेदत असतील तर त्यांना एक संपाती रेषा म्हणजे कॉन्करंट लाईन्स म्हणायचं. आणि त्यांचा जो छेद बिंदू आहे त्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं आपण म्हणत असतो. खूप सोपा भाग आहे हा भूमितीचा आणि हमखास मार्क मिळून देणार आहे. जास्त डोक्याला टेन्शन न देता मार्क देणारा आहे. बिंदू पाहिला, शून्यमिती, लांबी, रुंदी, उंची, जाडी काही नाही त्याला. रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद वाढणारा एका सरळ रेषेतील बिंदूंचा संच. त्याच रेषेचा मर्यादित भाग म्हणजे रेषाखंड. त्याचं नाव लिहिताना रेख AB किंवा रेख BA असं आपण लिहितो. पुढे पाहिला किरण, एकाच दिशेने वाढणारा. त्याचं नाव लिहिताना आरंभ बिंदूचं नाव आधी लिहायचं. प्रतल, सर्व दिशांना अमर्याद वाढणारा पृष्ठभाग. दोन प्रतल जर एकमेकांना क्रॉस झाली तर त्यांचा छेदबिंदू हे काय असतो? एक रेषा असते. आणि एक संपाती रेषा, तीन किंवा तीनपेक्षा जास्त रेषा या एकाच बिंदूत छेदतात त्यांना म्हणायचं एक संपाती रेषा. हे असे आहेत मूलभूत संबोध आणि जे खूप सोपे आहेत. त्यानंतर पुढे जाऊन आपण पाहिलेला होता, 6वी मध्येच पाहिलेला भाग आहे तो म्हणजे कोन, की ज्याला म्हणतो आपण अँगल्स. आणि या अँगलचे विविध प्रकार आपण पाहिले होते. त्यामध्ये पण आपल्या पाठ्यपुस्तकात चार्ट होता हा आणि ते प्रकारात आपल्याला पाहिजेत. पहिला जो आहे तो म्हणजे शून्य कोन, ज्याला म्हणतो आपण झिरो अँगल, की ज्याच्या कोनाच्या दोन्ही भुजा एकमेकींवर असतात. म्हणजेच तो कोन कसा? ही पहिली भुजा आणि दुसरी भुजा देखील काय असते? त्याच्यावरच असते. त्याला आपण म्हणतो शून्य कोन किंवा झिरो अँगल. शून्य कोन नंतर आहे लघु कोन म्हणजेच ॲक्यूट अँगल. 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी ज्याचं माप आहे त्याला आपण म्हणतो लघु कोन. याला गमतीनं मी म्हणत असतो क्यूट अँगल. ही क्यूट कोण असतो? लहान जे आहेत त्यांना क्यूट म्हणतो आपण. मग 90 अंशापेक्षा लहान जो आहे तो ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन. खूप आधीपासून तुम्ही शिकत आलेला आहात लघु कोन, काटकोन, विशाल कोन. काटकोन म्हणजे राईट अँगल 90 अंशाचा जो कोन आहे त्याला आपण काटकोन असं म्हणतो, की जो एक्झॅक्ट असा स्टँडिंग असतो. इथे पण दिसतोय हा पण एक काटकोनच आहे. त्याच्या पुढे आहे विशाल कोन म्हणजेच ऑप्टिज अँगल. 90 अंशापेक्षा जास्त पण 180 अंशापेक्षा कमी जो अँगल आहे त्याला काय म्हणतो आपण? विशाल कोन म्हणजेच ऑप्टिज अँगल. हे आपले माहीत असणारे अँगल आहेत. हा पण माहीत आहे सरळ कोन म्हणजे स्ट्रेट अँगल, की जो तंतोतंत 180 डिग्रीचा असतो. तो म्हणजेच काय? एक सरळ रेषाच असते की जिचं माप आहे ते 180 अंश असते. त्यालाच आपण सरळ कोन किंवा स्ट्रेट अँगल असं म्हणतो. त्याच्या पुढे असतो तो म्हणजे प्रविशाल कोन म्हणजेच रिफ्लेक्स अँगल. आणि हा काय असतो? 180 पेक्षाही मोठा असतो. 180 पेक्षाही मोठा असतो पण 360 पेक्षा कमी असतो. 360 म्हणजेच काय? पूर्ण कोन म्हणजेच कम्प्लीट अँगल. आणि पूर्ण कोन म्हणजेच काय? तो अख्खी चक्कर मारून आलेला असतो, अख्खी फुल 360 डिग्री. 360 डिग्री रोटेशन म्हणजे काय? तर हे इथून पूर्ण फिरून येणं, इथपर्यंत आलो हे झालं 360 रोटेशन. यालाच म्हणायचं पूर्ण कोन, कम्प्लीट अँगल, की ज्याला आपण सर्कल म्हणतो. वर्तुळ म्हणजे काय? पूर्ण असतं 360 अंशांचं. तसंच हा अँगल पण जो आहे हा असतो 360 अंशांचा, जो पूर्ण राऊंड मारून आलेला असतो.
हे कोणांचे प्रकार आपण 6वीत पण शिकलेलो आहोत. आता एकदा उजळणी केली, कारण पाहतो भूमिती, मूलभूत संबोध याच्यावर आधारितही प्रश्न असणार आहेत स्कॉलरशिप परीक्षेला. चला जाऊया पुढील भागाकडे. यामध्ये आता आपल्याला पाहिजे आहेत कोणांच्या विविध जोड्या, आणि हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या कोणांच्या जोड्या ज्या आहेत ते आपल्याला ओळखता आल्याच पाहिजेत, आणि याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला स्वाध्यायातही सोडवायचे आहेत आणि परीक्षेमध्ये पण येणार आहेत. पहिल्यांदा आहे तो म्हणजे संलग्न कोन. सामायिक शिरोबिंदू व सामायिक भुजा असणारे पण विभिन्न अंतर्भाग असलेले जे कोन आहेत त्यांना संलग्न कोन म्हणायचे. म्हणजेच काय, असे दोन कोन आहेत, समजा यांची नाव आहेत पी क्यू, आणि हा आहे इथे आर आणि हा आहे एस. यातला पी क्यू एस हा कोन आणि दुसरा असणारा कोन जो आहे तो आहे एस क्यू आर हा वाला कोन. हे दोन्ही जे आहेत यांना आपण संलग्न कोन म्हणू शकतो, कारण याचा जो अंतर्भाग आहे हा इथे असणारा अंतर्भाग आहे, आणि वरील जो कोन आहे त्याचा अंतर्भाग कोणता आहे, हा इथे अंतर्भाग आहे. म्हणजेच त्यांचे अंतर्भाग जे आहेत ते वेगवेगळे आले पाहिजे. पण त्यांच्यामध्ये एक जो आर्म आहे तो काय असला पाहिजे, तो सामायिक असला पाहिजे. एक भुजा सामायिक असणारे, समान आरंभबिंदू असणारे, पण ज्यांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत, अशा अँगल्सला आपण काय म्हणतो, संलग्न कोन. इंग्लिशमध्ये ॲडजसंट अँगल्स आपण असं त्यांना म्हणतो. मात्र यामध्ये पहा पी क्यू एस आणि पी क्यू आर हे संलग्न कोन होतील का? अँगल पी क्यू एस अँड अँगल पी क्यू आर हे संलग्न होतील का? दोघांमध्ये पण पी क्यू आहे, पण पी क्यू एस त्याचा अंतर्भाग हा वरचा आहे, पण पी क्यू आर म्हटल्यावर सगळा अंतर्भाग आला, हा अंतर्भाग त्याच्यामध्येच येतोय. म्हणजे हे दोघं संलग्न कोन म्हणजेच ॲडजसंट अँगल्स होऊ शकत नाहीत, कारण यांचे अंतर्भाग वेगवेगळे नाहीत. संलग्न कोन यांची एक भुजा सामायिक असते, म्हणजे एकमेकांना चिकटून असतात, हे सुद्धा लक्षात राहू द्या. संलग्न कोन कोणाला म्हणायचं लक्षात आलं असेल. चला पुढील जी जोडी आहे ती म्हणजे आहे कोटिकोन. कोटिकोन, आता यांचं नाव जे आहे कोटी, त्याचा आणि याचा मापाचा काही संबंध नाही आहे. कोटिकोन म्हणजे कोटी माप असणारे नाही, तर ज्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते असे असणारे जे दोन कोन आहेत त्यांना एकमेकांचे कोटिकोन म्हणायचे. म्हणजे हा एक कोन आहे समजा, आणि या कोनाचं माप आहे 60 अंश, आणि दुसरा एक कोन आहे, दुसरा कोन इथे काढतो मी, काही हरकत नाही, तो असा जरी असेल इथे तर, आणि याचं माप आहे 30 अंश. आता 60 अंश अधिक 30 अंश बरोबर किती होतात? 60 अधिक 30 अंश होतात 90 अंश. म्हणजेच हे दोन्ही कोन हे एकमेकांचे काय आहेत? कोटिकोन आहेत. जर त्यांची बेरीज 90 अंश येत असेल तर ते एकमेकांचे कोटिकोन असतात. असं काही नाही की दोन्ही सेपरेट असावेत, ते संलग्न कोन जरी असतील तरी सुद्धा ते कोटिकोन होऊ शकतात. म्हणजे हा कोन 20 अंशाचा आहे आणि हा कोन जो आहे तो 70 अंशांचा आहे, तर हे दोन्ही कोन देखील काय आहेत? एकमेकांचे कोटिकोन आहेत. यामध्ये परीक्षेत काय करतात? एक माप गायब करतात, यातले 20 अंश गायब करतात आणि 70 अंश मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती असं विचारतात. म्हणजेच काय करणार? अशा वेळी करणार 90 अंश वजा 70 अंश, म्हणजे आपल्याला मिळणार 20 अंश. म्हणजेच कोटिकोनाचं माप काढताना काय करायचं? दिलेलं माप जे आहे ते 90 अंशातून वजा करायचं असतं. चला पाहूया पुढील कोनांची जोडी. रॅपिड फायरमध्ये आपण कोनांच्या जोड्या पाहतोय, आणि कारण या सोप्या आहेत, वर्गामध्ये तुम्ही शिकलेल्या आहात. इथं स्कॉलरशिपसाठी आपण फक्त एकदा रिवाईज करतोय. कोटिकोनांचं मराठी नाव सांगितलं तुम्हाला, कोटिकोन. इंग्लिशमध्ये त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणायचं. पुढे आहेत ते म्हणजे पूरक कोन. ज्यांची बेरीज 180 अंश असते त्यांना म्हणायचे एकमेकांचे पूरक कोन. त्यांनाच इंग्लिशमध्ये आपण सप्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतो. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच काय? ज्यांची बेरीज 180 अंश असते अशा कोनांच्या जोडीलाच आपण काय म्हणतो? ते एकमेकांचे पूरक कोन आहेत. मग पूरक कोन म्हणजेच काय? त्यांच्यापासून एक स्ट्रेट लाईन तयार होते. एक कोन जर समजा असेल 50 अंशांचा, तर त्याचा जो पूरक कोन आहे तो किती अंशांचा असेल? तर दोघांची बेरीज 180 होते, म्हणजेच 180 वजा 50 अंश, म्हणजे दुसरा कोन जो आहे तो 130 अंशांचा असणार आहे. हे त्याची जी जोडी आहे 130 अंश असणार आहे. हे तुमच्या लक्षात येते की पूरक कोन जे आहेत त्यांच्या मापांची बेरीज 180 असते.
एक पूरक कोन दिला तर त्याचा दुसरा पूरक कोन आपण काढू शकतो. म्हणजेच एक कोन दिला तर त्याचा पूरक कोन आपण शोधू शकतो. तसंच कोटिकोणामध्ये सुद्धा एक कोन दिला तर त्याचा आपण कोटिकोण सुद्धा शोधू शकतो. कधी कधी या दोघांमधलं संबंध देतात. त्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पूरक कोणांची बेरीज 180 असते. त्यातून जर आपण कोटिकोणांची बेरीज वजा केली म्हणजे एखादा कोन आहे आणि त्याचा पूरक कोन आणि त्याचा कोटिकोण यांच्यामधला जो फरक आहे हा नेहमी 90 अंशाचा असतो. हे लक्षात ठेवा, कारण याच्यावर आधारित बरीच उदाहरणं सोडवायला येतात की अमुक एका कोणाचा कोटिकोण हा त्या पूरक कोणाच्या 3 पट आहे, तर त्या मूळ कोणाचे माप किती. मग अशा वेळी जे कामाला येणारे रिलेशन आहे ते म्हणजे पूरक कोण आणि कोटिकोण यांच्यातला फरक हा नेहमी 90 अंशाचा असतो. सरळ आहे, कोटिकोण 90 अंश बेरीज असते, पूरक कोण 180 बेरीज असते. 180 वजा 90 म्हणजे त्यांच्यातला फरक जो आहे तो 90 अंशांचा येणार आहे. चला पूरक कोण पण पाहिले. पुढे आहे ती जोडी म्हणजे रेषीय जोडीतील कोण, ज्यांना आपण म्हणतो अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे काय, एकाच रेषेवर तयार होणारे कोन. एकाच रेषेवर समजा एक कोन आहे यातला जो आहे 80 अंशांचा, तर त्याच्या सोबत रेषीय जोडीमध्ये असणारा जो कोन आहे त्याचं माप किती असतं, तर या दोघांची बेरीज पहा, ही स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ रेषेचं अंशात्मक माप 180 अंश असतं. हे आपण स्ट्रेट अँगल शिकलेलो आहोत. मग पैकी हा 80 असेल तर त्याच्या सोबतचा किती असणार आहे, 100 अंश असणार आहे. हे झाले रेषीय जोडीतील कोन की जे परस्परांचे पूरक कोन असतात आणि त्यांच्यामध्ये एक सामायिक भुजा असते. त्यांना म्हणायचं रेषीय जोडीतील कोन, अँगल्स इन लिनियर पेअर. तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की पूरक कोन आणि रेषीय जोडीतील कोन यात फरक काय. तर एक लक्षात घ्या, हा एक कोन आहे, समजा हा कोन आहे 120 अंशांचा आणि हा दुसरा एक कोन आहे जो आहे 60 अंशांचा. आता हे जे दोन कोन आहेत हे परस्परांचे पूरक कोन आहेत. का, तर 120 अंश अधिक 60 अंश बरोबर होतात 180 अंश. हे परस्परांचे पूरक कोन आहेत. का, तर त्यांची बेरीज 180 येते. पण ते दोघं रेषीय जोडीतील कोन आहेत का, नाही. रेषीय जोडीतील कोन कोणते, की जे एकाच रेषेवर असतात, ज्यांची एक भुजा ही सामायिक असते आणि ते परस्परांचे काय असतात, पूरक कोन असतात. पूरक कोन असतात म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज जी आहे ती 180 अंश येत असते. त्यांना म्हणतो आपण रेषीय जोडीतील कोन. याचा खूप ठिकाणी वापर करायचा आहे, त्यामुळे लक्षात ठेवा रेषीय जोडीतील कोन जे आहेत ते परस्परांचे पूरक कोन असतात. चला जाऊया पुढील कोनांच्या जोडीकडे. पुढे आहेत ते म्हणजे विरुद्ध कोन, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकलीलाच गमतीने मी वरती खाली म्हणत असतो. व्हर्टिकली म्हणजे काय, वरती खाली, पण इथे आहेत ते म्हणजे आहेत आता विरुद्ध कोन. विरुद्ध कोन कुणाला म्हणायचं, की जे एकमेकांना पाठीला पाठ लावून बसलेले आहेत, परस्परांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेले एकरूप कोन. म्हणजे पहा इथे दोन किरण, या इथं दोन रेषा आहेत आणि इथून एक या बाजूला होणारा किरण, यांना नाव देतो मी इथं ओ, तो ए, हा बी, हा सी आणि हा डी. तर ओ ए आणि ओ सी हे विरुद्ध किरण आहेत. ओ बी आणि ओ डी हे पण विरुद्ध किरण आहेत. यांच्यापासून तयार होणारे जे आहेत यांना म्हणायचं परस्परांचे विरुद्ध कोन. आणि इथे 4 कोन आहेत, त्यामध्ये विरुद्ध कोनांच्या 2 जोड्या तयार होतात. ही एक जोडी तयार झाली आणि इथे ही आणि इथे खालची ही एक जोडी तयार होणार आहे. या 4 पैकी कोणत्याही एका कोनाचं माप असेल माहीत तर 4ही कोनांची मापं आपल्याला माहीत करून घेता येतात. समजा हा जो कोन आहे याचं माप आहे 80 अंश. हा जर 80 असेल तर याच्या विरुद्ध कोन जो आहे तो सुद्धा 80 अंशांचा असतो. परीक्षेत आपल्याला जटिल आकृत्या येणार आहेत, वेगवेगळ्या आकृत्या, आणि तिथं आपल्याला या सगळ्या प्रॉपर्टीज वापरायच्या आहेत. विरुद्ध कोन आहे त्यामुळे तो पण किती झाला, 80 अंशांचा. आता इथे हे 2 कोन जर पाहिले तर COA ही काय आहे, एक रेषा आहे आणि त्याच्यावर हे तयार झालेले 2 कोन आहेत, म्हणजे हे रेषीय जोडीतील कोन आहेत. हा जर 80 असेल तर वरचा किती होणार आहे, तो 180 वजा 80 अंश होणार आहे.
म्हणजेच किती होतोय तो 100 अंशांचा हा कोन असणार आहे. आणि तो जर 100 आहे तर त्याच्या विरुद्ध कोन जो आहे तो त्याच्या एवढाच असणार आहे. त्याचा विरुद्ध कोन पण येणार आहे 100 अंशांचा. म्हणजे चारही कोनांची मापे आपण शोधू शकतो. जर यातला एकही कोन माहीत असला तरी पण चारी पण आपल्याला शोधता येतात. कसे? विरुद्धवरून एक डायरेक्ट मिळतो, रेषीय जोडीमधून एक मिळतो आणि परत त्याचा विरुद्ध जो आहे तो सापडतो. एवढे साधं सोपं असतात हे विरुद्ध कोन. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे तो म्हणजे आहे कोन दुभाजक. इयत्ता 6वीतच आपण कोन दुभाजक काढायला शिकलेलो आहोत. इथे काही काढायचं नाही आहे आपल्याला कोन दुभाजक, बस फक्त समजून घ्यायचं आहे की कोन दुभाजक म्हणजे काय. की असा किरण ज्याच्यामुळे दिलेल्या कोनाचे समान 2 भाग होतात त्याला आपण म्हणतो त्या कोनाचा कोन दुभाजक. कोणत्याही कोणाला किती? एक आणि एकच कोन दुभाजक काढता येतो की ज्याच्यामुळे त्या कोनाचे समान 2 भाग होत असतात. पुढे आहे तो म्हणजे आहे लंबदुभाजक. लंबदुभाजक म्हणजेच काय? लंबदुभाजक कुणाचा काढता येतो हे पहिली महत्वाची गोष्ट. लंब दुभाजक त्या नावातच आहे, लंब असणारा आणि दुभाजक म्हणजे समान 2 भाग करणारा. इथे पहा, हा आहे रेख ए बी आणि या ए बीचे समान 2 भाग झालेले आपल्याला दिसत आहेत की जे एकरूपतेच्या चिन्हांनी दाखवलेले आहेत. या रेषा एल मुळे या ए बीचे समान 2 भाग झालेत आणि तो सी बिंदू जो आहे तो ए बीचा मध्यबिंदू आहे. ए बीचा मध्यबिंदू आहे. ही रेषा एल जी आहे हिच्यामुळे या ए बीचे समान 2 भाग होतात म्हणजे ती दुभाजक आहे. प्लस ती रेषा ए बीला लंब देखील आहे म्हणजेच रेषा एल ही रेख ए बीची लंब दुभाजक आहे. आता यातली गंमत पहा अजून काय आहे. यामध्ये गंमत म्हणजे कोणत्याही रेषेला आपण लंब दुभाजक किती काढू शकतो तर तो एक आणि एकच. रेषेला नाही, रेषाखंडाला. रेषा जी आहे ही दोन्ही बाजूंना अमर्याद वाढते. हिचे समान 2 भाग आपण करू शकतो का तर नाही करू शकत, कारण आपल्याला हिची लांबीच माहीत नाहीये. लंब दुभाजक कुणाचा काढला जातो? रेषाखंडाचा काढला जातो, रेषेचा काढता येत नाही. आता लंब दुभाजक जो आहे तो एकमेव असतो. दुभाजक कितीही असू शकतात. हा अशी जर दुसरी एक रेषा एम आहे तर ती पण ए बीची दुभाजक होणार आहे का तर तिच्यामुळे ए बीचे समान 2 भाग होतात, पण ती लंब दुभाजक नाही, ती फक्त दुभाजक आहे. लंब दुभाजक कोणाला म्हणायचं तर लंब दुभाजक म्हणजे एकमेव अशी रेषा जिच्यामुळे त्या रेषाखंडाचे समान 2 भाग होतात आणि ती रेषाखंडाला लंब देखील असते. त्यामुळे कोणत्याही रेषाखंडाला एक आणि एकच लंब दुभाजक काढता येतो. दुभाजक मात्र अनंत काढू शकतो आपण, की बिंदू जो सी आहे सी मधून जाणाऱ्या आपण अनंत रेषा काढू शकतो. मात्र लंब दुभाजक एकमेव रेषा एल असणार आहे. हे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. चला जाऊया पुढे. पुढे आहे ते म्हणजे बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? ती असते 180 गुणिले n-2. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाची किती असते? 180 अंश. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. आंतरकोन म्हणजे आंतरभागातले जे कोण आहेत त्यांची बेरीज येते 180 अंश. चौकोन जो आहे कोणताही चौकोन असू द्या त्यात 2 त्रिकोण तयार होतात म्हणजेच 2 गुणिले 180 बरोबर किती होते? 360 अंश. जर पंचकोन असेल तर त्यामध्ये किती होतात त्रिकोण तयार? हे मोजत बसायची गरज आहे का? 1 2 3 तर 3 होतात तयार. म्हणजेच इथे काय होणार? 3 गुणिले 180 बरोबर किती येणार आहेत? 540 अंश. हे दरवेळी आपण असे त्रिकोण मोजत बसणार का तर दरवेळी मोजत बसणार नाही. 3 बाजू असताना त्रिकोण तयार होतो 1, 4 बाजू असताना त्रिकोण तयार होतात 2, 5 बाजू असताना त्रिकोण तयार होतात 3. म्हणजे जेवढ्या बाजू आहेत तेवढे वजा 2 त्रिकोण तयार होतात. हे आपल्या इथे लक्षात येतो पॅटर्न. आणि त्याच्यावरून जनरलाइज सूत्र आहे ते म्हणजे 180 अंश गुणिले n-2. हे कोणी जर विचारलं की सप्तकोन आहे
तर सप्तकोनाच्या आंतरकोनांची बेरीज किती, म्हणजेच n ची किंमत 7 असणार आहे आणि आंतरकोनांची बेरीज होणार 180 गुणिले 7 वजा 2 म्हणजेच 180 गुणिले 7तनं 2 गेले राहिले 5, 18 पंचे होतात 90 आणि हा एक 0, 900 अंश असणार आहे सप्तकोन म्हणजे ज्याला 7 बाजू आहेत अशा बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांची बेरीज. एकदम सोपा भाग आहे. जेवढ्या बाजू असतील त्या बहुभुजाकृतीला त्यातून 2 वजा करा आणि त्याला 180 ने गुणा, आंतरकोनांची बेरीज आपल्याला मिळून जाणार आहे. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे तो म्हणजे त्रिकोणाचा बाह्यकोन आणि याच्यावर देखील प्रश्न विचारले जाणार आहेत की जो खूप सोपा आहे. त्रिकोणाचा बाह्यकोन कुणाला म्हणायचं, तर त्रिकोणाच्या कोनाबरोबर रेषीय जोडी करणारा कोन हा जो आहे एक त्रिकोणाचा कोन. तर याच्या सोबत रेषीय जोडी करणारा म्हणजे इथून इकडे हा कोन ए जो आहे तो या त्रिकोणाचा एक बाह्यकोन होणार आहे. तसाच या बाजूवर रेषीय जोडी करणारा, तसाच या बाजूवर रेषीय जोडी करणारा कोण आहे, या कोणासोबत हा कोन बी जो आहे हा देखील रेषीय जोडी करतो, तो पण त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. असे ए बी हा पी बाह्यकोन होईल का त्रिकोणाचा, हा इकडे बाहेर दिसणारा तो होणार नाही, कारण तो काय आहे त्रिकोणाच्या कोनाचा तो विरुद्ध कोन आहे, तो रेषीय जोडीतला होऊ शकत नाही. त्रिकोणाला एकूण किती बाह्यकोन असतात, तर 1 2 त्यानंतर 3 4 हे 5 आणि हे 6. कोणत्याही त्रिकोणाला एकूण 6 बाह्यकोन असतात हे लक्षात ठेवा. आणि बाह्यकोनाचा गुणधर्म काय आहे, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप, हा जो बाह्यकोन आहे याचं माप काय असतं, तर ते त्याच्या दुरस्थ अंतरकोनांच्या, दुरस्थ म्हणजे काय, रिमोट इंटेरियर अँगल्स, त्याला चिकटून असलेला अंतरकोन, त्याला संलग्न असलेला अंतरकोन सोडून द्यायचा, त्यांच्यापासून लांब जे आहेत 2, याचं माप समजूया आपण ए, याचं आहे बी, तर त्या त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप जे आहे ते त्या दुरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. याचाही आपल्याला भूमितीतील उदाहरणं सोडवताना खूप उपयोग होणार आहे. बऱ्याच ठिकाणी हे लागणार आहे की आकृत्या दिलेल्या असणार आहेत आणि त्यात आपल्याला मापं शोधावी लागणार आहेत. तसं मापं काढण्यात आपण एक्सपर्ट असतो, पण इथली मापं काढताना सगळे गुणधर्म आपल्याला माहीत असावे लागतात. ती त्रिकोणाच्या बाह्यकोनाची माप जे आहे ते त्याच्या दुरस्थ अंतरकोनांच्या बेरजे एवढे असते. याचा वापर करून आपल्याला नक्की उदाहरणं सोडवता येणार आहेत. चला जाऊया पुढील भागाकडे. आणि पुढे आहे ते म्हणजे घड्याळासंदर्भात देखील प्रश्न आपल्याला या घटकामध्ये विचारले जाणार आहेत. आणि साधारणपणे त्या प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, तर 8:30 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशांचा कोन होईल, तर ते शोधण्यासाठी एक साधं सोपं सूत्र आपल्या समोर आहे की अंशात्मक माप जे आहे त्या कोनाचं शोधण्यासाठी काय करायचंय, 30 गुणिले तास, एच फॉर आवर, 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटं करायचे आहेत. हे सूत्र कसं आलं याबद्दल आपण नंतर डिटेल बोलू, आत्ता वेळ कमी आहे. तर इथे 30 गुणिले तास म्हणजे 30 गुणिले तास या ठिकाणी आहेत 8 वजा 11/2 गुणिले मिनिटे म्हणजे हे 11/2 गुणिले मिनिटे आहेत 30. तर इथे होणार आहे 3 8 24 हे 240 मायनस इथे बे के बे, बे 15 30 छेद काही नाही म्हणजे 1 होता त्याला, 11 गुणिले 15, 15 1 15 5, 7 आला 1, 15 1 15 ने 1 झाले 16, 240 वजा 165 करायचे आहेत. तर इथे 10तून 5 गेले राहिले 5, 24 इथे राहिले 23, 23 मधून 16 गेल्यावर राहणार आहेत 7 म्हणजे 75 अंश. 8:30 यांच्यामधलं जे अंशात्मक माप आहे ते किती असणार आहे, 75 अंशांचं असणार आहे. जर हे माप कधी ही वजाबाकी करून 180 अंशांपेक्षा जास्त गेलं तर काय करायचंय, त्याला 360 अंशांमधून वजा करायचं आहे, म्हणजे ते दुसऱ्या बाजूने मोजावं लागतं. म्हणून जर हे काढलेलं माप 180 अंशांपेक्षा जास्त आलं हे सूत्र वापरून सोडवल्यावर तर ते 360 मधून वजा करायचं आहे. आपोआप आपल्याला माप मिळून जातं आणि कमी वेळेमध्ये हा प्रश्न सुटतो आणि हमखास मार्क देऊन जातो. अशा पद्धतीने आपण भूमिती मूलभूत संबोध हा नवीन जो घटक सुरू केलेला होता
त्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे, त्यातील सर्व उपघटकांची माहिती घेतलेली आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत याच घटकावर आधारित स्वाध्याय 14.1. यामध्ये टोटल आपल्याला 3 स्वाध्याय सोडवायचे आहेत आणि तिन्ही स्वाध्याय एकदम सहज आपण सोडवत जाणार आहोत, कारण याचे मार्क हे गॅरंटेड आपल्या खिशातले मार्क आहेत. भूमितीतला मार्क कधीही जात नाही जर आपल्याला गुणधर्म चांगले माहीत असतील आणि योग्य वेळी त्याचं ॲप्लिकेशन करता आलं तर. चला तर मग भेटूया स्वाध्याय 14.1च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा आणि ॲडव्हान्स तयारीसाठी TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप यामध्ये देखील भूमितीवरील सगळ्या प्रश्नांवर आधारित 50 ते 60 प्रश्न असणारी व्हिडिओ दिलेली आहे. त्या देखील अवश्य पहा, जेणेकरून तुम्ही राज्याच्या तयारीला एकदम परफेक्ट उतरू शकता. चला मग भेटूया स्वाध्याय 14.1 मध्ये. धन्यवाद.